अगं जया ऐक की, आपण का रोज रोज पोळ्या करतो का? सणालाच करतो ना. मग आज संक्रांतीचा सण आहे ना, म्हणून पुरणपोळ्या बनवल्या. आता रोज आपण करतो का पुरणपोळ्या? सण असला तरच बनवतो. मकर संक्रांत आहे ना आज. मकर संक्रांत आहे ना, त्याच्यामुळं झाल्या पुरणपोळ्या बनवून. छान झाल्यात. होय ना. मस्त. पोळ्या लई छान बनवताय तुम्ही. हा किती फुगती. मग काय अगं, बारका पिठाचा गोळा घ्यायचा हा आणि जास्त पुरण घालायचं. हा. टाकायचं बघ, अर्धा किलो तेवढ्याच पोळ्या केल्या हाय का? हा अर्धा किलो तेवढं पुरण जास्त घातल्यावर चांगल्या होत्यात पोळ्या. हा हा बारका घ्यायचा उंडा ह्याचा पिठा कणकीचा. कणकेचा. हा आणि पुरण जास्त घालायचं त्याच्यात, मग पोळ्या चांगल्या होत्यात. हा हा तुम्हाला येते की केल्यावर येतंय सगळं, हा तुम्ही करत नाही. करायचं असतं ग, केल्यावर येतंय. आता काय त्याला काय यायला काय झालं? आता चपात्या तुम्ही करताय म्हणल्यावर पोळ्या तुम्हाला येणारच. काय होतं असं नाही तर मग होत्यात मऊ होत नाहीत. कमी पुरण घातल्यावर जास्त कडक होत्यात का? म्हणजे कमी पुरण घातल्यावर असं नुसतं पीठच लागतं ना. हा 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 आता हे गोळा एवढा बारका घ्यायचा. हा मग हे असं करायचं आणि पुरण त्याच्यात जास्त घालायचं. पुरण जास्त खपवलं ना मग पोळी चांगली मऊ होती. आता एवढा आहे का नाही? आता हे काय पुरण किती भरायचं बघ, असं दाबून दाबून पुरण भरायचं. जास्त पुरण भरायचं म्हणजे मग पोळी काय होती, मऊ होती, कडक होत नाही. बघ आता किती पुरण घातलं. अशा करायच्या पोळ्या, काय त्यात अवघड आहे? करायच्या असं म्हणजे कसं आहे, करायच्या म्हणल्यावर शिकायचंच. अशा बाबा ह्या अशा पोळ्या लाटायच्या आपण. पुरण किती घालायचं, कणकेचा गोळा बारीक घ्यायचा आणि पुरण त्याच्यात जास्त भरायचं, मग मऊ होती पोळी आणि फुगती. अशी आपण धरली का नाही एक साईडला, पुरण जास्त घातलं अशी आपण एक साईडला पोळी धरली, सगळं असं पुरण एक साईडला येतं खाली. अशी पोळी झाली पाहिजे. नाही म्हणजे थोडं पुरण घातलं. ऐक की थोडं पुरण घातलं का नाही की, थोडं पुरण घातलं ना, मग आता हे आपण पोळी लाटली, थोडं पुरण असलं की पिठाला इकडं तिकडं चिकटतं नुसतं, आणि तिकडं तिकडं चिपकून झालं की मध्ये पुरण राहत नाही. नेहमी काय करायचं बा, पलटी छोटा घ्यायचा आणि पुरण जास्त भरायचं. मग पोळी मऊ पण होती. अशी गुळवणीत टाकली की विरघळते. मऊ होती. नाहीतर मग ते होत्यात नसतात कडक कडक, मग नाही बरोबर लागत. अशी म्हणजे काय होतं, पुरण कमी भरलं ना चपाती सारखी वाटते. जणू काय बाबा आपण गुळवणीत चपाती पुरण पोळ्या होत्यात. आणि मग अशी लाटायची बघ. आता ही पोळफूट भरून झाली. तवा भरून झाली का नाही? छान गोल झाली. एक नंबर लाटायची चांगली. अशी किनार आहे ना कडणी, कडणी लाटायची. कडणी लाटल्यावर गोल तिला आकार द्यायचा. झालं. कशाला वाकडी तिकडी बी होत नाही, काहीच नाही. बघ आता तव्यात टाकल्यावर तवा भरूनच होतो. झाली का? हो हो. अशा पोळ्या करायला शिकायचं. त्यात काय एवढं असं शेवट राहिलं बाबा, एक दोन पोळ्याचं पुरण राहिलं की करायच्या येत्यात. केल्यावर येतंय सगळं. बघ आता हिला तेल की लावायचं, भाजायची. झालं. अर्ध्या किलोत किती 10-12 पोळ्या केल्यात का नाही? छान झालं, मस्त झालं. जास्त बी नाही असं बाबा की एवढ्या पोळ्या म्हणजे अर्धा किलोत एवढं टोपलं भरलंय गच, असं आहे का? आता बघ हिला तेल लावायचं. काय त्यात नाही एवढं विशेष. पोळ्या करायच्या म्हणजे त्याला काय लागतंय, फक्त पुरण जास्त. कधी नेहमी करताना पुरणच जास्त तिला वापरायचं. जर पुरण जास्त वापरलं तरच पोळी म्हणजे अशी छान होती, मऊ लुसलुशी अशी म्हणा. मग अशा पोळ्या फुगणार. कशा काय छान होत्यात का? लय मस्त. काय नाही त्याच्यात एवढं मऊ लुसलुशी. पोळी कशाची तू पोळी तुला ये ना होईल. पोळ्या करायच्या ना का? खाणार का? हात काढ. कशी खाणार ग? कशी गुटू गुटू असं कसं इकडे
येते का तुला खायला? येटवान दाखवती माकलीने नाटक खाते काय. दादूची कोण आहे तू? मी ऐकलं नाही, सांग की दादूची कोण आहे ग? होय ए दादूची कोण आहे तू? जाऊ दे, मी जातो आता. ही नाही बोलत ना, जाऊ का काय? हा जा, हाक मार पप्पाला. इकडे ये म्हणा, इकडे या, ये इकडे चल. काय तू बोलत नाही, काय नाही. बोलते की म्हणा, इकडं तर करायचं असतंय सरळ. अशी बस की, मी अशी. हा अशी. ऐक की, हे पायातलं दे की मला, हे छान आहे. कशाचं आहे गं हे? बाच आहे. कोणचं वाढ आहे? मी दे की. मी आहे मी. दे की. मला दे की पायातलं, दे की. नाही बाळाच आहे. दे. दे. काय नाही, कोण आहे? कोण आहे तू? दादूची कोण आहे? अरे या दादूला असा बटकी ना. ए तू काय रे नाटक? ए दादूला मारतोय पप्पा. हा? पप्पाला सांग की. पावडर कुठे? का मारती? का मारती मला? हे दादूला असा बटकी ना नाटक केले अहो. कपाटा आहे का भाऊ? कालवा. तू काय हत्ती ग? तू कोण आहे तू दादू? कोण आहे दादूची? सांग. कोण आहे? बहीण आहे दादू. नाही. हो काय? मला कोणाच्या आहेत दादू? मी घातले यार. हा होईल तू कोणाच्या आहेत बांगड्यास? ते आहे, तिला घालायच्यात ना हे तुला. कोणाचे आहे ते? मी घातली नाही. आता हे माझ्या, हे तुझा. हा आमच्या दोघाला. मला दे की ग. का ग? ती दे की. नाही ही चांगली, ही माझे बाळाची. म्हण मला दे बाळाची, की. बाळाचे सांग. राखून दिली वय. कुठं? तिकडं लांब. घराव. ऐकी फसावती हे गाडव हाय पोरगीला या गाव फसावती. आणि तो दादूची कोण आहे का? हाय वय. कोण कुठं? अयो कुठं पडला दादा? अयो तू कोण आहे दादाची? दादाची कोण आहे का तू? ए ओवी ऐक की, तू मेहंदी पण काढली होय ग? हे काय मी बी काढली आहे. तुझी कुठे? मी आहे. साडी दे, साडी आहे. साडी जे घातली गेला दाद थांबकी. ही दर दाद असं कर, साडी घे तू. ओवीला देऊ नको साडी. कोणाची आहे साडी? कुणाची आहे ग ओवी? हे तर दादू. ए ग पायतीची आहे. दादूला घे दादू. नको. कुणाची आहे ग? तू घाल ना. ए दादू बघ की तिला घालायची नको ना रडू. तुला घालायची वय कधी घालणार ग ओवी? छान आहे, छान. नाकाला काय लागलंय? नाकाला मेहंदी नाही पडली वाटतं. पडली. कुठं पडली? ठीक आहे. हा, मी ते हातावर काढली पण नाकाला काय लागलंय? नाकाला पडली ना. दुखतंय का? पडली का काय ग? कुठले देणार? मला दिली ती मला ना. तुला कुठे आहे? तुला जुनी आहे. तुला जुनीच आहे. आईला म्हणाव नवी दे, नवी दे म्हणाव. नवीन दे म्हणाव, नवीन म्हणायला. आईला म्हणाव नवीन दे. नवीन दे म्हणाव आईला बांगडी.
म्हणते ग तोंड कशी करते ग होय तोंड कशी करते ग तू खाली बस हा? कुणी घातल्यात बांगड्या अजून काय केलंय तुला साडी कुणी घातली तुला इथे घालाय हे गळ्यातलं कुणी घातलंय ग हे गळ्यातलं छान आहे ना अयो कुणी घातलंय कोणी ग हे छान आहे ना ओवी काय करतील नटापटा हा ओवी बोल ना कुणाची आहे माळ माझ्या तुझी होय ओवी नवीन कपडे का घातलेत ग आता घर भेटलं का ग सण आहे ना काय आहे आज आता आज